डिवाइन गर्भसंस्कार म्हणजे काय आणि ते काय कसं काय देतात तुम्ही? डिवाइन गर्भसंस्कारमध्ये काय होतं, जेव्हा कळतं की मला कन्सीव्ह झालेलं आहे, मग त्यांना खाणं पिणं हे कसं करायचं, काय नाही करायचं ह्याच्याबद्दल आपण सांगतो. आणि कसं आहे ना, मीडियामध्ये वगैरे बघून ना, आणि आत्ताचं जनरेशन, अरे बापरे खूप त्रास होतो, अरे बापरे व्हॉमिटिंग खूप होतात, अरे नोशिया झाला. एकाला नोशिया झाला की तो नोशिया सगळ्यांना होत राहतो, कारण इथून तो इथे गेला आहे आणि इथून तो ब्रह्मांडात गेला आहे म्हणून तर आपल्याला होतो. तो पॉझिटिव्ह टाका तुम्ही. त्यावेळेस तुमचे मंत्रजाप किंवा जे आपल्या सनातन धर्मामध्ये जे पण म्हणजे मंत्र आहेत किंवा श्लोक आहेत, त्याचा खूप उपयोग होतो आपला गर्भसंस्कार करण्यामध्ये. किंवा कुठल्याही धर्माचे लोक आहेत, जसे ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, तर त्यांच्या ज्या धर्मामध्ये जे मंत्र असतात किंवा जे पण उच्चार होतात त्याचं तुम्ही चॅन्टिंग करा. ते तुमच्या गर्भामधली बाळाला खूप फरक पडतो त्याचा. कारण शेवटी बाळ आई जे खाते त्याच्यातूनच त्या बाळाला मिळतं आणि तिथूनच ते बाहेर येतं. त्याच्यामुळे नाळ ही खूप इम्पॉर्टंट असते. मग ते ती ग्रास करेल, जे ती घेईल तेच त्याला मिळतं. जर मी ठरवलं की ते सांगणार आहे हमारे खानदान में ना सगळ्यांची सर्जरी झाली आहे, सगळ्यांचं सी सेक्शन, मग ते पण तुलाच होणार. मग ते ती माइंडमध्ये घेऊन जाते की मला पण सीज होणार, मला पण ॲबॉर्शन होणार, मला पण हे कॉम्प्लिकेशन्स येणार. पण नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला तो कमांड देणार ना, मला नॉर्मल डिलिव्हरी करायची आणि नॉर्मल माझं बाळ खूप धष्टपुष्ट चांगलं राहील, डिवाइन एनर्जी जी असते ती कोणी मेजर नाही करू शकत, ते डिवाइन आहे. मग तसं ते आहे. आणि त्याच्यामधून असं पण एक म्हणजे जर तू त्या म्हणजे ह्याच्यात गेला तर तुला खूप सारे मिळतील की उदाहरणं, की बापरे एवढे सगळ्या केसेसचे चांगले चांगले टेस्टिमोनियल आहेत. कितीतरी लेडीजचे आपण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये केलेलं आहे कन्वर्ट. आणि डॉक्टरांना पण ना आता, म्हणजे मी त्यांना काही चुकीचं बोलते असं नाही, प्लीज डोंट माइंड कोणी ऐकत असेल डॉक्टर्सचा, की टाईम पिरियड कमी असल्यामुळे सी सेक्शन फटाफट ॲबॉर्शन आणि हे ते खूप लोक फटाफट त्याच्यामध्ये धावतात. का धावता तुम्ही? आज गर्भ करताना पण किती त्रास होतो. ते फक्त ना ह्याच्यामध्ये नाही आहे, तुमच्या मोबाईलमध्ये पण ते आहे. कारण तुम्ही ते नंबर कॅरी करताय आणि म्हणून तुम्हाला पण त्रास होतो. म्हणजे पहिला डिवाइन गर्भसंस्कारमध्ये जे आपण करत होतो ते होतंच रे, पण त्याच्याबरोबर त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये जेव्हा मी बघितलं, म्हणलं अरे हे पण आहे, म्हणून हा त्रास झाला. सो खूप काही ना एकमेकांमध्ये अडकलेलं सगळं गणित आहे, पण ते सॉल्व करता आलं पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.